मित्रांनो नमस्कार. सकाळी 4:35 बोलणं चालू होतं. 4:50 हे ठरवलं की समजुती शक्य नाही. म्हणजे 21 तासाची कष्टमजुरी पण निष्फळ ठरली. दोघांच्या हातात काहीच लागलं नाही किंवा या काळात अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडून जे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार जे 2 मोठे मुद्दे होते इराणने स्पष्ट नकार दिला होता. या चर्चेदरम्यान इराणकडून 5 मोठे मुद्दे मांडण्यात आले. त्यांना विश्वास हवा होता पण तो विश्वास मिळाला नाही. निराशा अमेरिकेच्या पदरात पडली. ते असं समजत होते की युद्ध त्यांनी जिंकलं आहे, पण जे 2 मुद्दे ज्यावर इराणची सहमती हवी होती आणि त्या मुद्द्यांवर सहमत होण्यात ते तयार नव्हते. पण आता ही चर्चा कोणत्या परिस्थितीत चालू होती हे थोड्या वेळासाठी फक्त या दृष्टीने समजून घ्या की अशी चर्चा ज्यावर संपूर्ण जगाची नजर होती त्या चर्चेबाबत दोन्ही बाजूंनी कोणतंही संयुक्त विधान जारी करण्यात आलं नाही. म्हणजे असं म्हणता येईल की लिखित स्वरूपात किंवा संवादात जे पाकिस्तानच्या प्रतिनिधींना सांगितलं जात होतं आणि जे ते एकमेकांना सांगत होते ते सगळं त्यांच्यातच लुप्त झालं, हरवलं का? कारण कोणालाही, अगदी जगाला सुद्धा एकही स्पष्टता मिळाली नाही. कुठलाही एकत्रित फोटो समोर आला नाही. कारण युद्धाच्या काळात ही अशी चर्चा होती जिथे दोन्ही बाजू आपापल्या नेत्यांशी, प्रतिनिधींशी सतत बोलत होत्या, मग ते अमेरिकेत असो किंवा इराणमध्ये असो. अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्पच्या काळात JD व्हॅन्सने त्या सगळ्या लोकांशी बोलणं, ज्यामध्ये पेंटागॉनचे अधिकारी असोत किंवा CIAचे अधिकारी असोत, सर्वांशी त्यांनी संपर्क ठेवला. दुसरीकडे गलिफाफ आणि अगारची, जे इराणचे परराष्ट्रमंत्री आहेत, ते सुद्धा स्वतःच्या पद्धतीने त्या संपूर्ण युनिटच्या बाबत तेहरानला माहिती पोचवत होते किंवा परिस्थिती सांगत होते की परिस्थिती नेमकी काय आहे. आणि यानंतर जे समोर आलं त्यात अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्सने पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की आता चर्चा करावी आणि लगेचच व्यवस्था करण्यात आली की 1 तासाच्या आत प्रेस कॉन्फरन्स होईल. 2 प्रश्न विचारले जातील आणि आपल्याकडून JD व्हॅन्सला जे काही त्यांना सांगायचं आहे ते सांगून लगेचच ते वॉशिंग्टनसाठी निघून जातील. जवळपास 1 तास वेळ लागला साधारणपणे. इराणच्या प्रतिनिधींनी कोणीही असं काही सांगितलं नाही की ते देखील कुठल्या प्रेस कॉन्फरन्सद्वारे आपली बाजू मांडू इच्छितात. त्यांना हे माहिती होतं की खरं तर अमेरिकेने जी मती मांडली ती स्पष्टपणे समोर येणार होती. रात्री 6:55 ही प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली आणि अवघ्या 7 ते 9 मिनिटातच ती आटोपती झाली. या प्रेस कॉन्फरन्सद्वारे JD व्हॅन्सने खुलून स्पष्ट केलं, वाईट बातमी आहे, वाईट बातमी आहे. 21 तासाच्या चर्चेनंतरही काहीच निष्कर्ष निघाला नाही. बातमी खरंच वाईट आहे. At it now for 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement, and I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. JD व्हॅन्सने जसं सांगितलं की 21 तासाच्या चर्चेनंतर काहीच साध्य झालं नाही, ते परत वॉशिंग्टनला निघाले. मग असा प्रश्न उभा राहतो की नेमके कोणते मुद्दे होते ज्यामुळे इराणने ते मान्य केले नाही किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीने असं नेमकं काय म्हटलं? कारण होर्मुझ रूट सुरुवातीपासूनच मोठा अडथळा होता. नवीन प्रश्न असा होता की अमेरिका सतत असं सांगत आली होती की इराणकडे युरेनियम संपादित करण्याची क्षमता नाही. इराण परमाणु हत्यारांच्या दिशेने वाढत आहे का? हो, तो वाढू शकतो, तो हत्यार बनू शकतो. कारण JD व्हॅन्स यांनी हे मान्य केलंय की ज्या 2 मुद्द्यांवर ते आपल्या अटीसह इराणकडून सहमती त्यांना हवी होती त्यावर इराणने नकार दिलाय. JD व्हॅन्सने स्पष्टपणे म्हटलं की खरं तर इराणचा परमाणु कार्यक्रम नष्ट करण्यात आलाय, पण त्यांनी ह्या गोष्टीवरही भर दिला की भविष्यात इराण परमाणु हत्यार विकसित करू नये यासाठी मजबूत आणि मुळातील राजकारण, इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या वेळेत ती बांधिलकी दिसेल. ती बांधिलकी म्हणजे खरं तर युरेनियम संवर्धनाच्या परिस्थितीत इराण उभा आहे आणि व्हॅन्स स्पष्टपणे म्हणतोय की इराण परमाणु शस्त्र बनवू शकतो. ते आम्हाला इराणकडून स्पष्ट आणि ठोस निर्णय हवा आहे की तो ना परमाणु शस्त्रे बनवण्याचा प्रयत्न करेल ना साधनांची व्यवस्था करेल ज्यामुळे तो लवकर परमाणु शस्त्र तयार करू शकेल. अमेरिकन संसद आणि काँग्रेसमध्ये आणि त्याचबरोबर ट्रम्प जे वारंवार इराणच्या सर्व परमाणु केंद्रांना नष्ट करण्याची गोष्ट गेल्या वर्षापासून करत आहेत, प्रत्यक्षात परिस्थिती अगदी उलट आहे आणि कदाचित याच कारणामुळे चर्चा फिसकटली का? दुसरीकडे इराणचं म्हणणं आहे की आपण कोणत्या परिस्थितीत गेल्या 50 वर्षापासून अडकलो आहोत, त्यासाठी आम्हाला मार्ग तुम्ही तयार करून द्या. युद्धामुळे झालेलं नुकसान तुम्ही भरून काढावं, जे निर्बंध लादले आहेत ते हटवावेत. हो, राज्यावर आपलं नियंत्रण कायम राहील आणि परमाणु प्रकरणात आपण सुरुवातीपासूनच म्हटलंय की आपण अणुशस्त्र तयार करणार नाही, तर त्याचा वापर सिव्हिलियन क्षेत्रात करू, जसं जगातील प्रत्येक देश करतो. आणि आपण स्वतःही
IAEAचे सदस्यही आहोत. JD व्हॅन्सने मोकळेपणाने सांगितलं की गप्पा सुरू असताना त्यांना फोनवर राष्ट्रपती ट्रम्पशी बोलायला मिळालं होतं. ॲडमिरल कुपरशी त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. संरक्षण मंत्री पीटर हेड्सकॉप हे देखील त्यांच्याशी बोलत होते. तर दुसऱ्या बाजूला इराणचं म्हणणं होतं की ज्या भावना घेऊन ते या सीजफायरच्या चर्चेच्या टेबलपर्यंत पोहोचले आहेत त्यात त्यांचा स्वतःचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यांचा भविष्यातला प्रश्न आहे आणि ज्या मुद्द्यावर ते अमेरिकेबरोबर सहमती साधू इच्छित आहेत त्यात येणाऱ्या काळाचा प्रश्न आहे. युद्धाशी संबंधित परिस्थिती, त्या परिस्थितीशी जोडलेल्या इराणच्या अर्थव्यवस्थेशी आणि त्या अर्थव्यवस्थेच्या चौकटीत असलेल्या होमरूज रूटशी, त्याचबरोबर इराणची स्वतःची ताकद, स्वायत्तता, स्वातंत्र्याशी प्रश्न निगडीत आहेत. कदाचित हेच ते प्रश्न होते ज्यामुळे अमेरिका समोर कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. इस्रायल समोर उभा आहे आणि इराणही एक प्रादेशिक ताकद म्हणून उभा आहे. जर या मुद्द्यावर सहमती मिळाली तर इस्रायल कुठेच राहणार नाही. पण महत्त्वाचं म्हणजे या काळात सतत चीनकडून मदतीचा आणि शस्त्रसाठ्याचा उल्लेख होत होता. ही माहिती अमेरिकेच्या राष्ट्रपतीपर्यंत पोहोचत होती. की जी गोठवलेली संपत्ती आहे तीही आपण पाहणार आहोत. पण या परिस्थितीत त्यांनी असंही म्हटलं की युद्ध आपण जिंकून चालू आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न होता की जेव्हा सर्व काही अमेरिकेकडे आहे तर मग वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती काय म्हणाले. Militarily defeated, and now we're going to open up the Gulf with or without them, but that'll be open. We're going to be, or the Strait as they call it, and I think it's going to go pretty quickly. And if it doesn't, we'll be able to finish it off one way or the other. It's going well. The Navy's gone, the Air Force is gone, all anti-aircraft is gone, the leaders are gone, the whole place is gone. So we'll see how it turns out. So it's JD and Steve and Jared. They have a good team and they meet tomorrow. We'll see how it all works out. ते म्हणत होते की त्यांना काही फरक पडत नाही. नेमकं त्यावेळी पाकिस्तानमध्ये मध्यरात्रीनंतरचा वेळ होता. म्हणजे एका अर्थाने चर्चा त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आली होती जिथे हात रिकामे राहतील, निष्फळ ठरतील किंवा काही तोडगा नक्कीच निघेल. आणि तो तोडगा निघाला नाही. काही मिनिटातच सगळे अमेरिका उपराष्ट्रपतीकडे निघाले आणि आपल्या टीमसोबत ते एअरफोर्स वन वेकडे रवाना झाले. ते रवाना होताच हा प्रश्न तेहरानपासून ते वॉशिंग्टनपर्यंत आणि इस्लामाबादपासून ते बीजिंगपर्यंत मोठा झाला की जे पहिलं पाऊल उचललं त्यानंतर आता काय होईल. कारण ज्यामध्ये चीनकडून दिलेल्या हत्यारांबाबत CIAने जे संकेत दिलेत हे खरंच महत्त्वाचं आहे. कारण पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिखर परिषद अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात होणार आहे. आणि युद्ध होण्याच्या शक्यता असताना होणाऱ्या निरुपयोगी चर्चेतून एक नवीन संकेत मिळाला आहे. बेंजामिन नेतन्याहूकडूनही आता खुलासा झाला आहे की खरं तर युद्ध सोडून दिलं जात नाही आणि जर मार्ग सापडला नाही तर तो मार्ग सापडेपर्यंत युद्ध चालतच राहिलं पाहिजे. हा संदेश स्वतःमध्ये बरंच काही सांगतो. याबाबत अमेरिका बोलत आहे की तिथल्या जमिनीत आणि समुद्रतळाखाली अटकलेले स्फोटक आपण काढून टाकू. याबाबतही पहिला पाऊल पुढे तो घेऊ शकला नाही. आता दोन प्रश्न यात उभे राहतात. पहिला प्रश्न असा की युद्धाची परिस्थिती अचानक परत सुरू होईल का? आपल्या संरक्षणासाठी ज्या गोष्टीचा इराणने आतापर्यंत उल्लेख केला तोच या युद्धाचा कल असेल. बाकी देशांची याबाबत सहमती मिळेल का? त्यानंतर काय होईल? नाटो देश काय करतील? आणि मग अमेरिकेसोबत कोणी उभं राहील का की नाही? जग यातून बाहेर पडेल याबाबत नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. पण निघताना JD व्हॅन्स यांनी एक गोष्ट मात्र स्पष्ट केली. खरं म्हणजे अजून कोणत्याही करारावर ते पोहोचले नाहीत. पण हे अमेरिकेपेक्षा इराणसाठी वाईट बातमी आहे. त्यांनी आमच्या अटी मान्य केल्या नाहीत. ही बातमी आमच्यापेक्षा इराणसाठी जास्त वाईट आहे. या संदेशासोबत किंवा या धमकी किंवा आव्हानासोबत अमेरिकेचे उपराष्ट्रपती वॉशिंग्टनकडे निघाले. संयम आणि साधेपणाने आपली भावना व्यक्त करून इराणचे प्रतिनिधीही तेहरानकडे निघाले.